नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 27 जानेवारी 2026 या दिवसातील 15 महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। पण त्याआधी आपण कालचा सराव प्रश्न पाहूया। तर कालचा प्रश्न असा होता की 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या राज्याने आपल्या लेक लाडकी योजनेवर आधारित विशेष चित्ररथ टॅब्लो सादर केला, ज्याची चर्चा संपूर्ण देशात झाली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र। काही मुद्दे लक्षात ठेवा। लेक लाडकी ही महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांचे शिक्षण आणि आरोग्य सुरक्षित राहील। 2026च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राने या योजनेचे यश आणि नारी शक्तीचा संदेश जगासमोर मांडला, ज्याचे खूप कौतुक झाले। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या म्हणजे 27 जानेवारीच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की जानेवारी 27 हा दिवस जगभरात कोणत्या नावाने पाळला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत: ए आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, बी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन, सी जागतिक शिक्षण दिन, डी जागतिक कुष्ठरोग निवारण दिन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन। काही मुद्दे लक्षात ठेवा। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीकडून झालेल्या जूनच्या नरसंहारातील होलोकॉस्ट पीडितांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। 27 जानेवारी 1945 रोजी सोव्हिएत सैन्याने ऑश्विट्झ बिर्केनाऊ या सर्वात मोठ्या छळछावणीतून कैद्यांची मुक्तता केली होती। त्या घटनेची आठवण म्हणून ही तारीख निवडली गेली आहे। संयुक्त राष्ट्रांनी UN 2005 मध्ये अधिकृतपणे या दिवसाची घोषणा केली होती, जेणेकरून भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करता येईल। आता दुसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान सदा तन्सिक TANSEEQ या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप झाला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए ओमान, बी सौदी अरेबिया, सी कतार, डी कुवेत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सौदी अरेबिया। काही मुद्दे लक्षात ठेवा। सदा तन्सिक हा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील एक महत्त्वाचा संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ताळमेळ आणि संवाद वाढवणे हा आहे। या सरावाद्वारे प्रामुख्याने वाढत्या दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या रणनीतीवर भर दिला जातो। 2024 पासून सुरू झालेला हा सराव भारत आणि सौदी अरेबियामधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक मानले जाते। या सरावामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या लष्करी कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होते। आता तिसरा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे TRAI नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती चर्चेत आली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए अनिल कुमार लाहोटी, बी PD वाघेला, सी JS दीपक DRS शर्मा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए अनिल कुमार लाहोटी। काही मुद्दे लक्षात ठेवा। अनिल कुमार लाहोटी हे रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि CEO आहेत। त्यांची TRAI टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, जी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था आहे। या संस्थेचे मुख्य काम टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा टिकवून ठेवणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे असते। PD वाघेला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद काही काळ रिक्त होते। त्यानंतर लाहोटी यांनी ही जबाबदारी स्वीकारली। आता चौथा प्रश्न बघूया। कोणत्या राज्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल TX2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए कर्नाटक, बी केरळ, सी तामिळनाडू, डी आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी तामिळनाडू। काही मुद्दे लक्षात ठेवा। TX2 पुरस्कार हा जागतिक वन्यजीव निधी WWF आणि इतर संस्थांकडून अशा व्याघ्र प्रकल्पांना दिला जातो, ज्यांनी 2010 पासून वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य केले आहे। तामिळनाडूच्या ईरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाने 2010 मध्ये असलेल्या 25 वाघांची संख्या वाढवून 80 पेक्षा जास्त केली आहे। हा प्रकल्प पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या संगमावर वसलेला असून वाघांच्या संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर मानला जातो। यापूर्वी उत्तर प्रदेशातील पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला देखील हा मानाचा पुरस्कार मिळाला होता। आता पाचवा प्रश्न बघूया। तेलंगणामध्ये सुरू झालेला काकतीय महोत्सव काकतीय फेस्टिवल कोणत्या ऐतिहासिक वारसा स्थळाशी संबंधित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए चारमिनार,
बी रामप्पा मंदिर, सी गोवळकोंडा किल्ला, डी हजार खांबी मंदिर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी रामप्पा मंदिर. काही मुद्दे लक्षात ठेवा. रामप्पा मंदिर हे तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात असून ते काकतीय राजवंशाच्या स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 2021 मध्ये या मंदिराला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. काकतीय महोत्सव हा प्रामुख्याने काकतीय साम्राज्याचा वैभवशाली वारसा, कला आणि संस्कृती साजरी करण्यासाठी आयोजित केला जातो. हे मंदिर 13व्या शतकात बांधले गेले असून ते पाण्यावर तरंगणाऱ्या विटांसाठी फ्लोटिंग ब्रिक्स जगप्रसिद्ध आहे. आता 6वा प्रश्न बघूया. बीटिंग रिट्रीट सोहळ्याची रंगीत तालीम दिल्लीतील कोणत्या ठिकाणी पार पडली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए लाल किल्ला, बी विजय चौक, सी इंडिया गेट, डी नॅशनल स्टेडियम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विजय चौक. काही मुद्दे लक्षात ठेवा. बीटिंग रिट्रीट हा सोहळा दरवर्षी जानेवारी 29 रोजी आयोजित केला जातो, जो प्रजासत्ताक दिन उत्सवाच्या अधिकृत समाप्तीचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील विजय चौक येथे पार पडतो, जिथे तिन्ही सैन्य दलांचे नौदल, हवाई दल आणि लष्कर बँड्स आपली कला सादर करतात. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ड्रोन शो आणि भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित धून, ज्यामध्ये सारे जहां से अच्छा ही धून विशेषत्वाने वाजवली जाते. भारताचे राष्ट्रपती या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतात आणि त्यांच्या आगमनाने व राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता होते. आता 7वा प्रश्न बघूया. द फ्युचर ऑफ इंडियन बँकिंग हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए शक्तिकांत दास, बी एन एस विश्वनाथन, सी दिनेश खारा, डी अरुंधती भट्टाचार्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी एन विश्वनाथन. काही मुद्दे लक्षात ठेवा. एन एस विश्वनाथन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आरबीआय माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत. या पुस्तकात त्यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रातील आव्हाने, डिजिटल क्रांती आणि भविष्यातील बदलांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि बँक गव्हर्नन्स या विषयावर अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आरबीआयमधील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग त्यांनी या पुस्तकात बँकिंग व्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी केला आहे. आता 8वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने युवा शक्ती कार्ड लॉन्च केले आहे, ज्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल? यासाठी खालील पर्याय आहेत. ए महाराष्ट्र, बी बिहार, सी कर्नाटक, डी ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बिहार. काही मुद्दे लक्षात ठेवा. युवा शक्ती कार्ड ही बिहार सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील तरुणांना स्वावलंबी बनवणे हा आहे. या कार्डद्वारे नोंदणीकृत बेरोजगार तरुणांना विविध तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षणासाठी थेट आर्थिक सहाय्य दिले जाते. बिहारच्या 7 निश्चय वजा 2 या कार्यक्रमाचा हा एक भाग असून यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना एका विशेष पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता 9वा प्रश्न बघूया. 27 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत पहिली इनॉग्रल सायबर संवाद नवी दिल्लीत पार पाडली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए इस्रायल, बी युरोपियन युनियन EU, सी सिंगापूर, डी ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी युरोपियन युनियन EU. काही मुद्दे लक्षात ठेवा. भारत आणि युरोपियन युनियन EU यांच्यातील हा पहिलाच इनॉग्रल उद्घाटनपर सायबर संवाद आहे, जो 27 जानेवारी 2026 रोजी झालेल्या 16व्या भारत EU शिखर परिषदेचा एक भाग होता. या संवादाचा मुख्य उद्देश सायबर सुरक्षा, 5G आणि 6G तंत्रज्ञानातील सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे हा आहे. दोन्ही बाजूंनी सायबर हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि सायबर डिफेन्स मजबूत करण्यासाठी एका महत्त्वाच्या सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीवर सिक्युरिटी अँड डिफेन्स पार्टनरशिप स्वाक्षरी केली आहे. हा संवाद जागतिक स्तरावर सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. आता 10वा प्रश्न बघूया. द रेझिलियंट इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत. ए बिमल जालान, बी सी रंगराजन, सी शक्तिकांत दास, डी NK सिंह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बिमल जालान. काही मुद्दे लक्षात ठेवा. डॉक्टर बिमल जालान हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI माजी गव्हर्नर आहेत. या पुस्तकात त्यांनी भारताची अर्थव्यवस्था, राजकारण आणि शासन व्यवस्था गव्हर्नन्स यामधील आव्हानांवर आणि भविष्यातील संधींवर सविस्तर भाष्य केले आहे. भारताने विविध जागतिक संकटांनंतरही आपली अर्थव्यवस्था कशी सावरली आणि ती अधिक मजबूत कशी बनवता येईल याचे विश्लेषण यात दिले आहे. बिमल जालान यांची इंडिया अहेड
आणि द इंडिया स्टोरी ही पुस्तके देखील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत प्रसिद्ध आहेत. आता 11वा प्रश्न बघूया. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या EACPM अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. शामिका रवी, बी. संजीव सन्याल, सी. विवेक देब्रॉय, डी. राकेश मोहन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. शामिका रवी. काही मुद्दे लक्षात ठेवा. शामिका रवी या एक प्रसिद्ध अर्थतज्ञ असून त्यांनी ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशन वरिष्ठ फेलो म्हणून काम केले आहे. EACPM इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर ही एक स्वतंत्र संस्था आहे जी केंद्र सरकारला विशेषतः पंतप्रधानांना आर्थिक बाबींवर सल्ला देते. या परिषदेचे अध्यक्ष विवेक देब्रॉय आहेत, तर शामिका रवी यांची निवड अर्धवेळ सदस्य पार्ट टाइम मेंबर म्हणून करण्यात आली आहे. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील आर्थिक धोरणांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. आता 12वा प्रश्न बघूया. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2026 CPI म्हणजेच भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक काय आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 85वा, बी. 93वा, सी. 77वा, डी. 100वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 93वा. काही मुद्दे लक्षात ठेवा. ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनल या जागतिक संस्थेद्वारे दरवर्षी हा निर्देशांक जाहीर केला जातो. हा निर्देशांक 0 ते 100 या स्केलवर आधारित असतो, जिथे 0 म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट आणि 100 म्हणजे सर्वात स्वच्छ देश मानला जातो. भारताचा क्रमांक 93वा असून शेजारील देशांच्या तुलनेत भारताची स्थिती मध्यम स्वरूपाची आहे. डेन्मार्क हा देश या यादीत सलग कित्येक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश कायम आहे. सरकारी पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमांचा प्रभाव या निर्देशांकावरून मोजला जातो. आता 13वा प्रश्न बघूया. 27 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्टेशनला ईट राईट स्टेशन म्हणून 5 स्टार मानांकन मिळाले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT, बी. पुणे जंक्शन, सी. ठाणे रेल्वे स्टेशन, डी. वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. काही मुद्दे लक्षात ठेवा. ईट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI द्वारे दिले जाते. प्रवाशांना सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वे स्थानकांना हे विशेष मानांकन मिळते. CSMT हे मुंबईतील सर्वात व्यस्त आणि ऐतिहासिक स्थानक असून येथील खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि साठवणूक पद्धतीची कडक तपासणी केल्यानंतर हे 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई सेंट्रल आणि पुणे स्टेशनला देखील अशा प्रकारचे मानांकन मिळाले होते, परंतु 27 जानेवारीच्या ताज्या अहवालानुसार CSMTने हे मानांकन पुन्हा एकदा पटकावले आहे. आता 14वा प्रश्न बघूया. सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारने कोणत्या AI आधारित AI बेस्ड प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. सायबर कवच 2.0, बी. चक्षू, सी. DG सुरक्षा, डी. सायबर मित्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. चक्षू. काही मुद्दे लक्षात ठेवा. चक्षू हा प्लॅटफॉर्म केंद्र सरकारच्या संचारसाठी पोर्टलचा एक भाग आहे. याचा मुख्य उद्देश संशयास्पद किंवा बनावट कॉल्स, मेसेजेस आणि व्हॉट्सॲपवरील फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणे सोपे करणे हा आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा वापर करून संशयास्पद व्यवहार ओळखले जातात आणि सायबर गुन्हेगारांना आळा घातला जातो. नागरिकांना कोणत्याही आर्थिक फसवणुकीपूर्वीच अशा प्रकारच्या फसव्या लिंक किंवा मेसेजेसची तक्रार यावर करता येते. येथे आजच्या सत्रातील 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे. 27 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ मध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची फेरनिवड करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. दलवीर भंडारी, बी. धनंजय चंद्रचूड, सी. HL दत्तू, डी. रंजन गोगोई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. दलवीर भंडारी. काही मुद्दे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे भारतीय कायदेतज्ञ असून त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे संयुक्त राष्ट्रांचे UN मुख्य न्यायिक अंग आहे, ज्याचे मुख्यालय नेदरलँड्समधील द हेग येथे आहे. दलवीर भंडारी यांची 2012 मध्ये पहिल्यांदा निवड झाली होती आणि त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी ब्रिटिश उमेदवाराचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. 2026च्या ताज्या निवडीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव आणि न्यायमूर्ती भंडारी यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची पुन्हा एकदा या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. तुमच्यासाठी आजचा विशेष सराव प्रश्न. मित्रांनो, आजच्या सत्राच्या शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. प्रश्न असा आहे की जानेवारी 2026 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आलेली INS वागीर
INS वाघीर ही कोणत्या प्रकारची पाणबुडी सबमरीन आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए. अणुऊर्जा चलित पाणबुडी न्यूक्लियर पॉवर्ड, बी. कल्वरी क्लास स्कॉर्पिन पाणबुडी स्कॉर्पिन क्लास, सी. मालवाहू पाणबुडी, डी. रशियन बनावटीची किलो क्लास पाणबुडी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.